म्हणजे मला आवर्जून यामध्ये जायचंय. म्हणजे आता गौतमीचं स्टेज सुटलं असं म्हणायचं का? नाही, अजिबात नाही, असं नाही करणार मी कधीच. मी स्टेज कधी म्हणजे त्यामुळं मी इथपर्यंत आली आहे, तिथून मी व्हायरल झाली आहे. तो स्टेज माझ्यासाठी खूप काही आहे, खूप काही. मी स्टेज कधी नाही सोडणार. तुला तुझा पहिला परफॉर्मन्स आठवतो का? कसा होता, कधी होता? नाही, मला ते तर नाही आठवत. आता ते किती वर्ष होऊन गेले मला. पण मला नव्हतं कळत. मला म्हणजे एकदम मला सांगितलं ना की तुला आता असं करायचंय, तर मी तसं करून जाणार. मला कळत नव्हतं की ही काय म्हणणार, की हे करणं इथं योग्य नाहीये. कसं झालं हे सुरू कसं झालं? आई आणि मी होते. वडिलांना आणलेलं इकडं, पण वडील काही राहिले नाहीत. वडील गेले गावाकडं परत रिटर्न. मग आईने ठरवलं की आपण नाही जायचं परत गावाकडं, आपण आता आलोय तर इथंच राहणार, परत नाही जाणार. मग आम्ही इथंच राहिलो. मग आईने बरेच जॉब वगैरे केलेत, कामं केलीत. त्यानंतर आईला एक मैत्रीण मिळाली. त्या मैत्रिणीने सांगितलं, त्यांचा विषय झाला असेल टॉपिक, की माझ्या मुलीला खूप इंटरेस्ट आहे डान्समध्ये, असंही मी करायचे. तर मग मला आईने डान्स क्लास लावून दिला. मग ती म्हणजे मैत्रीण मिळाली, तर तिच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट मिळाला. मग मी गेली महेंद्र सरांकडं. मग महेंद्र सरांनी मला पहिला अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला कार्यक्रम होता आणि बॅक डान्सर होते मी. त्यावेळेस आमची प्रॅक्टिस वगैरे झाली. मग मी तिथं गेले. ऍक्च्युली त्यावेळेस मला माहिती पण नव्हतं की घुंगरू बांधायचेत किंवा घुंगरूंचा पण विषय. हे मला सगळं नंतर कळालं. पहिले सुरुवातीला सरांनी फक्त शिकवलं, मग नंतर सांगितलं की पैसे सगळ्यांनी गोळा करायचेत आणि आपलं नाही का घुंगरू आणायला. म्हटलं आता घुंगरूचा काय विषय? मग मला कळलं की असं काय आहे. मग लावणीचा कार्यक्रम आहे. मग मला नंतर कळलं. मग आम्ही अकलूज लावणी महोत्सवचा मी पहिला कार्यक्रम केला. पूर्णपणे चुकले होते. अच्छा. मी पहिल्यांदा स्टेज केला तो. खूप चुकलेले. सरांनी आम्हाला आता ओरडले पण तो पण विषय झाला. मग तिथून माझी जी सुरुवात झाली ती झाली की मी थांबले नाही. मला काय टचवूड की मी करत गेले. मी म्हणजे 500 रुपये मला त्यावेळेस पेमेंट होतं. ऍक्च्युली 1000 रुपये होतं. एका पोराने 500 घेतलेलं आमचं. अरे बापरे. हो हो हो. का बरं? कसं? त्यांनी नेलं ना तिथं. तोच मध्यस्थी मी तुम्हाला म्हटलं. हा, तर 1000 रुपये होतं. 500 त्यांनी 500. आता 500च घुंगराला गेलेत, काय सांगायचं. त्याला आम्ही नंतर शोधलं पण, माझ्या मैत्रिणीने त्याला आम्ही खूप झापलं नंतर तो विषय. पण तिथून जी सुरुवात झाली माझी ती. पण असं खूपदा होतं का, म्हणजे किंवा सुरुवातीला असं खूप होतं का की पैसे मिळायला त्रास होतात किंवा असं कमिशन द्यावं लागतं वगैरे, असं घडलंय का? हा, माझ्यासोबत खूप घडलंय. अच्छा. हो हो. मला ज्यांनी जिथं नेलंय तिथं त्यांनी माझ्या मागून पैसे काढलेत. हो का? हो. पण ही गोष्ट मला माहित नव्हती. मग नंतर कळली. मग नंतर सगळ्या गोष्टी की अरे मग हिला एवढं पेमेंट, मग मला का एवढं कमी. म्हणजे असं पोरींमध्ये मग नंतर चर्चा होते ना. आम्ही मेकअप करायला सोबत असतो. मग की तुला किती, मग नाही का असं ते विषय निघतो ना, पेमेंट किती दिलं तू. मग ते अरे मला का असं कमी. पण मी नाही बोलले त्या गोष्टीला कोणाला, काय भांडले पण नाही. म्हणजे की मलाच तू एवढं का देतोय. मी एवढा विचार केला की मिळतंय ना, मिळतंय, समाधानी राहा असं. तुला असं वाटतं का की तुझी